आणि एकीकडे पैशांच्या व्हिडिओवरनं वाद रंगलेला असताना आणि हिवाळी अधिवेशनाचं राजकारण हे चांगलंच तापलेलं असताना आणखी एक मुद्दा हा कमालीचा चर्चेत आलाय। तो मुद्दा कुठला आहे तर विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भातला मुद्दा आहे। सुरुवातीला कुणाकुणाची नावं समोर आली तर सतेज पाटील आणि भास्कर जाधव। भास्कर जाधवांचं नाव विधानसभेसाठी तर सतेज पाटलांचं नाव विधान परिषदेसाठी। पण याच नावांमध्ये या पदामध्ये एक मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय, कारण या दोन नेत्यांच्या ऐवजी विधान परिषदेसाठी अनिल परब आणि विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह एक प्रकारे सरकारकडनं धरला गेलाय अशी माहिती मिळतेय। महायुती सरकारकडनं विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर परिषदेत शिवसेनेच्या अनिल परबांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। भास्कर जाधव आणि सतेज पाटील या दोघांच्याही नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध असल्याची माहिती मिळते। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यात फूट पाडण्यासाठी भाजपकडनं विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांची नावं सुचवल्याची चर्चा आहे। पण काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावावर ठाम असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता राज्यातल्या विरोधी पक्षनेते पदाचा वाद नेमका कधी मिटणार आणि सभागृहाला विरोधी पक्षनेता कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे। मला माहित नाही चर्चा कुठून आली, काय आली। माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही। मी कोणाला भेटलो पण नाही आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत। त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती आणि आम्ही सर्वजण, बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये। त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती। आता चौथं अधिवेशन आहे। जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं। मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये। आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती का आहे त्यांच्या मनात? आणि यापुढची बातमी आहे आपल्या राज्यातल्या एका मतदारसंघातल्या वादाची। हा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा मतदारसंघ, ज्याचे सध्याचे आमदार आहेत